अश्रुत ज्यांच्या कार्याचा महिमा, ते बुलंद आवाज समाजाचे, ते परोपकारी लोकप्रिय व्यक्तिमत्व बहुजनांचे. वाह वा वा, सुरेख, खूप छान लिहिलेस तू. आधीच्या दोन थोड्या फालतू होत्या, पण ही खूप छान लिहिलेस तू. आवडले मला हे. वाटलं नव्हतं एवढं छान लिहिशील तू. तुझ्या त्या मोर्चातल्या घोषणांपेक्षा पण खूप भारी लिहिलेस तू एकदम. थँक्यू. वहिनी बॉस, काय मी जसं तिला गाईड केलं होतं ना तसंच तिने लिहिलं. मस्त एकदम. म्हणजे मला उत्स्फूर्तपणे 3 ओळी सुचल्या होत्या, त्या रचल्या, मग हिनं त्याच्यात एक ओळ ऍड केली आणि एवढी चांगली झाली. अजून काही लिहिलेस तू? हो हो, ऐकव. हा. समाजसेवा हीच ओळख ज्यांची, जनतेचा उद्धार हाच ध्यास ज्यांचा, ज्यांच्या कार्याची गती सुसाट, घरोघरी डंका त्यांच्या नावाचा. वा, आहा, वा वा. किती छान लिहिलेस ग तू. मी काय म्हणत होते, तू ना ती उगाच मोर्चा बिचांमध्ये पडलीस ग. तू ना खरं लिहिलं पाहिजेस. तुझ्या हातात ना एक छान असं लिखाण आहे, असं खूप छान लिहितेस तू. तू मोठी होऊन ना कवयित्री होऊ शकतेस. हा, कोरोना हिने लिहिलेला मजकूर घ्या आणि तो प्रेस मध्ये द्या आणि मोठे बॅनर छापा. येस वहिनी बॉस, लगेच सांगतो. अजून बरीच काम आहेत, पण जशी वेळ येईल तसं आम्ही तुला सांग. ठीक आहे? हो. फोन उचलू? हे ना. हॅलो, हा बोल श्रद्धा. हो हो, येते कॉलेजला. हो, बस निघालेच, आलेच. हो हो. कॉलेजला जायचंय? हो, ते खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे, ते अटेंड करावंच लागेल. जा, आपण जाताना इकडे एक फेरी मारून जा. ते कसं आहे, प्रिन्स साहेबांना मला हा तू लिहिलेला मजकूर वाचून दाखवावा लागेल ना. त्यांना जर काही बदल करावेसे वाटले तर ते तुलाच करावे लागणार आहे. हा, चालेल. वहिनी साहेब, मी पण येतो. कुठे निघालास? ते आपल्या नवीन फॅक्टरीचं आता काम सुरू झालंय ना, तर तिकडे आता खोदकाम सुरू झालंय. आज JCP येणार आहे, तर जरा लक्ष ठेवायला पाहिजे ना. JCP बोलवल्यात? खोदकाम करायचंय, तिकडेच लक्ष असू द्या म्हणजे झालं नाही का? हो. या. वहिनी बॉस, मी पण येऊ? चालता हो. ती मुलगी आज घरात कुठेच दिसली नाही. म्हणजे या घरात लहान मुलगी कोणीच राहत नाही. मलाच नक्की भास झाली असणार. उगीच ना मी नको तेवढा विचार करत बसले. कोण होतं तिकडे? ती मुलगी? ही कुठे गायब झाली? 100च्या स्पीडने गेली की काय? इथे इकडे आहे. पण ती तिकडे का जाते? वहिनी साहेबांनी बघितलं तर वाट लागेल. ए, शक्ती 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 शक्ती.
अगे इथे इथे काय करतेस तू? कॉलेजला जायला निघाली होतीस ना? आता काय दिवसा डोळ्या पण झोपेत चालायची सवय लागली का तुला? वहिनी साहेबांनी बघितलं असतं ना, राडा झाला असता राडा. एक तर आधीच त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलंय घरभर फिरू नका म्हणून. विसरलीस का तू? नशीब माझं लक्ष गेलं म्हणून. त्यांनी बघितलं असतं ना, तुझं काही खरं नव्हतं. हे बघ ऐक, वहिनी साहेबांचं ना घरभर सगळीकडे सगळीकडे अगदी बारीक लक्ष असतं. लक्षात ठेव, काळजी घे जरा. हा चल. चालत का चाललीस? वाटलं तर मी सोडतो ना बाईकवर. नाही नाही नको, मी जाईन पायी पायी. अगं काल परवापर्यंत झोपेत चालत होतीस, आता दिवसा डोळ्या तंद्रीत चालायला लागलीस का? हा उगाच नको तिथे भरकटत जाशील. हे बघ तुझ्या काळजीपोटी बोलतोय. काय कुठेतरी भरकटत गेलीस, हरवलीस तर उद्या आप्पांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांना हॉस्पिटलमधून आणायला कोण जाणार? लक्षात आहे ना? हो. आणि नको उगाच रिस्क घेऊस. कालच्या सारखी पुन्हा कुठे बेशुद्ध होऊन पडलीस तर बघ. म्हणजे तुला वाटत असेल तर बस, नाहीतर राहू दे. वस्तारा बोललं ते खरं असेल का? का मला हिची सतत मदत करावीशी वाटते? असे तर आम्ही एकमेकांना नजरेसमोर धरत नव्हतो, पण आता अचानक तिच्याबद्दल आपलेपणा का वाटू लागलाय? यालाच प्रेम म्हणतात का? ए अगं ती गाडी. ए तू मागे काय बघतोस? पुढे बघ. हॅलो, हा श्रद्धा बोल. शक्ती कुठे? सगळं वाजले किती? तू येणार आहेस ना कॉलेजला? अगं हो हो, निघाले, गाडीवरच आहे. कुणाच्या? मी ना तुला येऊन सगळं सांगते. हा आलेच. अगं ओ ओ थांबा थांबा.